नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार जिलापी फ्राय. त्याला लागणारे साहित्य: कोकम आगूळ घेतलंय, मीठ घेतलंय चवीपुरतं, लाल तिखट मसाला घेतलाय आणि रवा घेतलाय, बारीक घ्यायचा रवा आणि मासा जिलापी. आता मीठ लावते. हे आगूळ आहे. हे 20 मिनिटं असं लावून ठेवायचं चांगलं. मग चांगली टेस्ट येते माशाला. 20 मिनिटं लावून ठेवली. तर हा रवा घेते. हा मसाला मिक्स करायचा आणि हा मासा घ्यायचा, त्याला लावायचं असं चांगलं व्यवस्थित. जिथे असे कापा केले आहेत ना तिथे चांगलं भरायचं असं. अशा पद्धतीने हा मासा आहे ना एकदम मस्त टेस्टीला छान आहे. मस्त लागतो हा मासा. स्वस्त पण आहे आणि मस्तही लागतो चवीला पण. इतर माशांपेक्षा आहे ना हा छान लागतो मासा. त्याच्या आतमध्ये पण थोडस भरायचं, असं लावून घ्यायचं. हे थोडस उरलेलं असेल ना ते थोडस असं याच्यामध्ये हे करायचं, हे फेकायचं नाही. असं लावून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित चांगला लागतो, चिटकतो आतमध्ये. अशा पद्धतीत भरायचं हे. आता मी गॅस पेटवते. गॅसवर तवा ठेवते. तेल टाकते. थोडस टाकायचं, जास्त नाही टाकायचं. नंतर टाकू शकता पण तेल वाया जाऊ देऊ नका. तेल तापलंय. आता मी मासा ठेवते. आता एक बाजूने फ्राय झालाय. आता दुसऱ्या बाजूने परतवा आता. थोडं तेल कमी पडलंय, थोडस घालायचं, जास्त नाही घालायचं. हे बघा आता फ्राय झालाय. आता गॅस बंद करते.